वर्धा के देवली स्थित श्री राम मंदिर में पूर्व सांसद रामदास तड़स को पुजारी ने गर्भगृह में पूजा करने से रोक दिया। हालांकि तड़स ने बाहर से दर्शन किया और इस घटना पर प्रतिक्रिया दी। 6 अप्रैल को रामनवमी के उत्सव के दौरान पूर्व सांसद रामदास तड़स, उनकी पत्नी और कुछ भाजपा पदाधिकारी देवली स्थित श्री राम मंदिर में दर्शन के लिए पहुंचे। जब वे गर्भगृह में पूजा करने के लिए गए तो मंदिर के पुजारी ने उन्हें पूजा करने से रोक दिया। इस पर रामदास तड़स ने कहा कि उन्हें बाहर से दर्शन करके लौटना पड़ा। सकाळी मी 10 वाजता म्हणजे जवळजवळ 40 वर्षापासून रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिरात जातो आणि फार पुरातन मंदिर हे आहे। या मंदिराची जवळजवळ 200 एकर जमीन सुद्धा आहे, परंतु या ठिकाणी अनेक वाद आहे। हे जे पुजारी आणि ट्रस्टी, तोच पुजारी होता, तोच ट्रस्टी होता, पुण्याला राहत होता। तो त्या ठिकाणी आज वर्षातून एकदा आला आणि त्या ठिकाणी मी माझी पत्नी आणि आम्ही सर्व कार्यकर्ते होतो, भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सर्व रामलल्लाचं दर्शन घेण्याकरिता आम्ही त्या ठिकाणी गेलो। राम आमच्या मनात आहे, राम आमच्या हृदयात आहे। या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी रामाचं दर्शन घेण्याकरिता राम मंदिराची निर्मिती अयोध्येला केली आहे। असं असताना पुजाऱ्यांनी आणि त्या ट्रस्टीने इथे यावं आणि आपली हेकेखोरपणा दाखवायचं हे काही संयुक्तिक नव्हतं। वाद निर्माण होऊ नये म्हणून मी तो शांत केला आणि पुजाऱ्याला समज दिली। आमदारांनी सुद्धा पुजाऱ्याला समज दिली आणि आमदारांनी हेही सांगितलं की तुमच्या या सर्व देवस्थानचं मी ऑडिट लावतो, कारण तुम्ही एवढा मोठा भ्रष्टाचार या ठिकाणी केला आहे की याचं ऑडिट मी लावतो। हे आमदारांना सुद्धा त्या ठिकाणी म्हटलं। थोडं गावकरी लोक आले होते, तणाव निर्माण करायची परिस्थिती निर्माण झाली होती, पण मी सर्वांना शांत केलं। आखरी हा दिवस राम जन्माचा दिवस आहे, सर्वांच्या आस्थेचा दिवस आहे। आपण शांत राहा, आपण पुढे याच्यावर काही करू, पण आज मात्र आपण काहीच करू नये। आपण शांततेने रामाचं दर्शन आम्ही घेतलं आणि दुसऱ्या कार्यक्रमाला निघून गेलो। मी दरवर्षी राम मंदिराच्या गर्भाशयात जातो, रामाचं दर्शन घेतो, त्यांना हार टाकतो आणि त्यानंतर मी आपल्या कामाला सुरुवात करतो। पण यावेळेस मात्र मला विचित्र वागणूक त्या ठिकाणी मिळाली। ही वागणूक काही बरोबर नव्हती। मला हेच समजत नाही का त्या ट्रस्टीने काय केलं, कारण ट्रस्टीमुळे एक मत त्यांच्यावाला नाही आहे। मला पहिले कर्मचारी मिळाले होते, तिथले मॅनेजर मिळाले होते, आमचे पगार झाले नाही ही बी सांगत होते आणि आम्ही वर्गणी करून या ठिकाणी रामाची पूजा केली ही सुद्धा सांगत होते। म्हणून 200 एकर जमीन ज्या संस्थेची आहे त्या संस्थेमध्ये असा भ्रष्टाचार होणं हे बरोबर नाही आहे। याची चौकशी आमचे आमदार आता लवकरच लावणार आहे।